गुड इव्हनिंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपला क्वेश्चन 1 आणि 2 झाला होता का? क्वेश्चन 3 पर्यंत झाला होता ना? कोणी कळवेल? क्वेश्चन 1, क्वेश्चन 2 आणि क्वेश्चन 3 आपण डिस्कस केला होता लास्ट लेक्चरमध्ये. तर क्वेश्चन नंबर 4 पासून आता इथे स्टार्ट करतोय सेशन. चलो पाहून घ्याल क्वेश्चन नंबर 4. पारे क्वेश्चन 4. इफ ABCDEF इज अ रेग्युलर हेक्झॅगॉन. ठीक आहे, एक रेग्युलर हेक्झॅगॉन ड्रॉ करून घेऊया आपण इथे. ठीक आहे, तर हा आपला रेग्युलर हेक्झॅगॉन आहे. नावं देतोय मी इथे ABCDE and then F. Okay, then show that O be the origin. O is the center of hexagon. ठीक आहे, चलो हेक्झॅगॉनचा सेंटर हा O आहे म्हणा. ठीक आहे, समजून घ्या, इथूनच पास होतो. ठीक आहे, अँड दिस पर्टिक्युलर पॉईंट इज नथिंग बट O. हा आपला O पॉईंट आहे. ते म्हणतात AB प्लस AC प्लस AD प्लस AE प्लस AF इज 6 टाइम्स AO. ठीक आहे, इथे करूया आपण AB बार. सो AB बार म्हणजे हा वाला. ठीक आहे, कलर चेंज करतोय मी. ठीक आहे, चलो AB बार म्हणजे हा. दिस इज AB बार. AC बार. ठीक आहे, AC बार म्हणजे हा वाला. ठीक आहे, देन AD बार म्हणजे हा. AE बार. ओके फाईन. देन AF बार. या सर्वांचं ॲडिशन हे 6 टाइम्स AO बार आहे म्हणे. आता AO म्हणजे काय आहे तर दिस इज AO बार. काय करू शकतो पहा, मला असं वाटतं की हा जो AD बार आहे ना, AD बार, A पासून D जो आहे ना, A पासून D नाही का, याला आपण 2 टाइम्स AO बार असं लिहू शकतो. काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. याला आपण 2 टाइम्स AO लिहू शकतो. AO म्हणजे एवढा एवढा काय, A पासून O पर्यंत. आता हे याचा डबल आहे ना साईजमध्ये. सो इन्स्टेड ऑफ AD बार वी कॅन राईट 2 AO बार. 2 AO बार. हे तुम्हाला समजतंय का? AD जो आहे ना एवढा, याला आपण AO प्लस OD, बट ODलाही आपण AOच लिहू शकतो. कारण की AO आणि ODचा दोघांचा डायरेक्शन सेम आहे. AOचं डायरेक्शन असं आहे, ODचं पण डायरेक्शन असंच आहे, आणि दोघांची साईजही सेम आहे. इक्वल असतात ना. सो अख्खा AD जो आहे ना, AD त्याला आपण AOच्या डबल म्हणजे 2 टाइम्स AO बार असं लिहिलेलं आहे. म्हणलं ठीक आहे, आणखीन काय. आता हे AB बार आहे इथं. ठीक आहे यार, AB बार A पासून B, दिस AB बार. ओके, प्लस AC म्हणजे ठीक आहे हा. देन AE म्हणजे हा. ठीक आहे, तुम्हाला असं नाही वाटत का की हा जो AE बार आहे, AE बार, याला जर का मी असं शिफ्ट केलं इकडे तर, BD केलं तर, AEला मी BD बार लिहिलं तर, हा AE बार जो आहे ना त्याला मी BD बार असं लिहू शकतो आरामात. सो इन्स्टेड ऑफ AE बार, हा AE बार जो आहे याला इथून कट करून मी जर का BD बार असं लिहीन, B पासून D बार असं लिहीन, तर आता ग्रुपिंग करायचं AB प्लस BDचा. पहा, AB प्लस BDचा ग्रुपिंग करायचा. बरोबर, मग AB प्लस BD हा ट्रायंगल लॉनुसार काय होणार? AD होणार. AD म्हणजे आत्ताच पाहिलं आपण 2 टाइम्स AO बार. दिस इज 2 टाइम्स AO बार.
नाही का, एओचा डबल, बरोबर. म्हणजे या दोघांना मी इथून मिटवून ओके 2 टाइम्स ए ओ बार लिहितोय परत. आता फक्त ए सी आणि ए एफ उरलं. बघून तरी घ्या ए सी कुठे आहे, ए एफ कुठे आहे. ठीक आहे, पाहूया आता. पहा, ए सी ए सी ए सी ए सी म्हणजे हा, ठीक आहे. ए एफ म्हणजे हा. हे बा, ए एफला मी काय करतो, इकडे शिफ्ट मारतो असं इकडे. हे बा, ए एफला इकडे शिफ्ट करतो असं इथे, म्हणजे सी डी लिहितो मी. म्हणजे ए सी प्लस ए एफ जागी सी डी लिहितो. मग तो पण तर ए डीच बनणार. मग परत 2 टाइम्स ए ओ बार बनणार. सो 2 टाइम्स ए ओ प्लस 2 टाइम्स ए ओ प्लस या दोघांचा मिळून परत 2 टाइम्स ए ओ. ओके, हा 2 प्लस 2 प्लस 2 हा 6 टाइम्स ए ओ बार बनणारच आहे असे. काय म्हणता, क्लिअर आहे हा सम? हा होता क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 5 पहा आता. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5. सॉरी, ठीक आहे. चेक वेदर दी वेक्टर्स 1 2 अँड देन 3 फॉर्म ट्रायंगल ऑर नॉट. म्हणजे हे 3 वेक्टर मिळून ट्रायंगल बनवतात का, असा क्वेश्चन केला जातोय. 3 वेक्टर मिळून ट्रायंगल ना तेव्हाच बनवू शकतात, ठीक आहे, जेव्हा तिघांचं ॲडिशन हे 0 असेल. पहा, मी रिपीट करतो. समजा 3 वेक्टर असे असतील. सो फर्स्ट वेक्टर, सेकंड वेक्टर, थर्ड वेक्टर. देन रिझल्टंट इज गिवन बाय लास्ट वेक्टर ड्रॉन फ्रॉम स्टार्टिंग पॉइंट ऑफ फर्स्ट वेक्टर टू द एंड पॉइंट ऑफ लास्ट वाला वेक्टर. हा रिझल्टंट आहे ना. ट्रायंगल, कंप्लीट ट्रायंगल बनणे याचा अर्थ काय की असा हा इथे एंडपर्यंत आहे असा. सो रिझल्टंट हा याच पॉईंटपासून स्टार्ट होईल आणि याच पॉईंटला खतम होईल, याचा अर्थ रिझल्टंट 0 बनेल. सो जर का 1 2 आणि 3 या 3 वेक्टरचा वेक्टर ॲडिशन हे जर का 0 झालं तर समजून घ्या की ते ट्रायंगल बनवतात. सो हे प्लस हे कुठे होतं 0, 3 वेक्टर्स ॲडिशन करा. 2i प्लस 2j प्लस 3k, ठीक आहे, प्लस मायनस 3i प्लस 3j प्लस 2k प्लस 3i प्लस 4k. या तिघांचं जर का ॲडिशन कराल ना 2i मायनस 3i प्लस 3i, हे तर 0 झाला, बट हा 2i राहिला ना. 2j प्लस 3j 5j प्लस इथे जेच नाही, 5j राहिला. 3k प्लस 2k 5k प्लस 4k इज 9k. सो ॲडिशन तर 0 नाही आहे, म्हणजे ट्रायंगल तर बनवणार नाही आहे. आय होप तुम्हाला हे समजलं. येस स्टुडंट्स, काही डाऊट आहे का याच्यामध्ये, थोडंसं कळवाल का? No, sir. क्वेश्चन नंबर 5 वरती जातोय. सॉरी, क्वेश्चन 6 ना. सी क्वेश्चन नंबर 6 in figure 5.34 express c bar and d bar in terms of a bar and b bar. बाबा या सी बारला ए बार आणि कशाचं बी बारच्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं म्हणे. ओके, पुढे काय बोलतात ते, फाइंड वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ ए बार, ठीक आहे, दॅट हॅज मॅग्निट्यूड 7 युनिट्स. हे बा ए बार असेल असं कसं तरी, जो की आय मायनस ऑफ 2j. तर याच डायरेक्शनमध्ये असा वेक्टर जसं की मॅग्निट्यूड 7 युनिट आहे असा वेक्टर शोधा असं ते म्हणतात. तुम्ही पहिली गोष्ट सांगा की हा जो काही वेक्टर आहे, बरोबर, या वेक्टरचा मॅग्निट्यूड म्हणजे व्हॅल्यू किती आहे माहिती का, अंडर रूट किती 1 स्क्वेअर प्लस किती -2चा स्क्वेअर म्हणजे 4. अंडर रूट 5 ही या वेक्टरची मॅग्निट्यूड आहे.
ए बार डिवाइड बाय त्याचंच मॅग्निट्यूड जर का केलं आपण, म्हणजे ए बार तर आय मायनस ऑफ 2j डिवाइड बाय त्याच्याच मॅग्निट्यूडने जर का डिवाइड केलं तर या डायरेक्शनचा एक युनिट वेक्टर येईल. युनिट वेक्टर म्हणजे असा वेक्टर ज्याचं की व्हॅल्यू किती आहे 1 युनिट, असा वेक्टर मिळेल आपल्याला त्या डायरेक्शनमध्ये. पण आपल्याला तो वेक्टर पाहिजे का? नाही, आपल्याला 7 मॅग्निट्यूड असलेला वेक्टर पाहिजे. म्हणजे याला कितीनी मल्टिप्लाय केलं पाहिजे? फक्त आणि फक्त 7नी मल्टिप्लाय करा, म्हणजे तुम्हाला या डायरेक्शनचा 7 मॅग्निट्यूड असलेला वेक्टर मिळेल. सो आन्सर इज 7i मायनस ऑफ 14j डिवाइड बाय रूट 5 असं मिळेल. ठीक आहे. यातला सेकंड क्वेश्चन केला का? पहिला करायचा आणखी काय केलं आपण? फाइंड अ वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ ए बार दॅट हॅज मॅग्निट्यूड 7. ए बार जो वेक्टर आहे हा वाला, त्याच्या डायरेक्शनमध्ये 7 युनिटवाला वेक्टर पाहिजे. हे पहा, हा 1 युनिटवाला वेक्टर असेल, किंवा समजा या डायरेक्शनमधला पहिले युनिट वेक्टर काढू आपण. या वेक्टरचा मॅग्निट्यूड काढला जो की 5 आला. मग या वेक्टरला, म्हणजे या वेक्टरला त्याच्याच मॅग्निट्यूडने डिवाइड केलं तर आपल्याला हा युनिट वेक्टर आला असा असा. आता युनिट वेक्टरला 7नी मल्टिप्लाय करणे म्हणजे काय? की 7 मॅग्निट्यूडवाला वेक्टर बनवणे. पाहता हा जर का युनिट वेक्टर असेल तर 1 2 3 4 5 6 7. सो 7 मॅग्निट्यूडवाला वेक्टर बनवला आपण आत्ता इथं, बरोबर की नाही? आय होप तुम्हाला हे समजलं. आता पुढे काय बोलतात पहा. आधीचा क्वेश्चन पहा. एक्सप्रेस सी बार आणि डी बार इन टर्म्स ऑफ ए बार आणि बी बार म्हणे. ठीक आहे. सी बारला ए बार आणि बी बारच्या फॉर्मॅटमध्ये रिप्रेझेंट करायचं, एवढंच ना. तर एक काम करतो मी, असं लिहू शकतो का? पहा मी ए बार प्लस डी बार इज इक्वल टू सी बार. हे पहा ना, हे ए बार प्लस, हे पहा हे मायनस डी जरी असेल तर मग हे इकडे प्लस डी ना, बरोबर. सो ए बार प्लस डी बार म्हणजे सी बार. ट्रायंगल लॉ, पहिल्या पॉईंटपासून एंडवाल्या पॉईंटवरती. ठीक आहे. आता पहा, हे काय बी बार आहे आणि हे असा डी बार आहे, पण बी बार आपल्याला या डायरेक्शनमध्ये पाहिजे. बी बार मायनस डी बार पाहिजे. सो बी बार मायनस ऑफ डी बार हा सी बार असेल. पहा ना ट्रायंगल लॉनी, बी बार मायनस ऑफ डी बार असा आहे ॲक्च्युली, बट त्याचा उलटा मायनस डी बार, म्हणजे पहिल्या वेक्टरपासून दुसऱ्या वेक्टरपर्यंत म्हणजे सी बार. या दोघांचं जर का ॲडिशन केलं आपण तर ए बार प्लस बी बार इज इक्वल टू सी बार. याचा अर्थ सी बार किती बनला आहे? ए बार प्लस बी बार डिवाइड बाय 2. काढलं ना. सी बारला ते म्हणत होते ना रिप्रेझेंट करा म्हणून ए आणि बीच्या फॉर्मॅटमध्ये, बरोबर की ना? ते तर म्हणतात की डीला पण रिप्रेझेंट करा म्हणे ए आणि बीच्या फॉर्मॅटमध्ये. डीला, बरोबर करू शकतो. हे बघा, एक काम करू. हा ए बार आहे की नाही? दिस इज ए बार, बरोबर. हा डी बार आहे की नाही? हा डी बार आहे. मग याला पण डी बार म्हणू का? याला पण डी बार म्हणू का? उलटा डायरेक्शन करून. सो ए बार प्लस डी बार इज 2 डी बार. सो ए बार प्लस 2 डी बार, ए बार प्लस 2 डी बार म्हणजे बी बार ना, ट्रायंगल लॉनी. याचा अर्थ 2 डी बार इज इक्वल टू बी बार मायनस ए बार. दॅट मीन्स डी बार इज इक्वल टू बी बार मायनस ए बार डिवाइड बाय 2. मुलांना समजलं आहे का? जायचं पुढे.
चलो नेक्स्ट सम क्वेश्चन नंबर 7 करतोय. काय क्वेश्चन नंबर 7 फाइंड डिस्टन्स फ्रॉम. ओके, हे पहा फाइंड डिस्टन्स फ्रॉम इच ऑफ द फॉलोइंग. हे पहा थेरॉटिकल कॉन्सेप्ट पाहिला आहे आपण. एक्स वाय प्लेन पासूनचा डिस्टन्स म्हणजे काय सांगणार रे? झेड कोऑर्डिनेट. बरोबर, एक्स आणि वाय आहे तर झेड नाही. सो एक्स वाय प्लेन पासूनचा डिस्टन्स इज 6. वाय झेड प्लेन पासूनचा डिस्टन्स बोललो तर वाय आणि झेड आहे म्हणजे एक्स नाही आहे. सो आन्सर इज 4. मे बी लास्ट लेक्चर अब्सेंट आणि आत्ता प्रेझेंट असाल तर हे नाही समजणार तुम्हाला कदाचित. सो आधी तो वाला व्हिडिओ पाहाल तर बरं पडेल. आणि फायनली प्लेलिस्ट झाली अपडेट. बघितली आहे ना तनिष्क? तुला फार हवी असते. तू चेक केला ना प्लेलिस्ट बनली बा. आतापर्यंत जे लेक्चर झालेत ना आपली, तर ते सर्व लेक्चर्स लाईक टाकलेत त्या प्लेलिस्टमध्ये. फक्त डेरिव्हेटिव्ह एवढी नाही आहे त्याच्यामध्ये, जे की सायनी सरांनी घेतलं होतं पहा. हां, तर पहा आता काय सांगतो. सांगा वाय झेड प्लेन पासूनचा डिस्टन्स. वाय आणि झेड आहे, एक्स नाही आहे. सो आन्सर इज वॉट? एक्स म्हणजे 4. वाय झेड प्लेन पासूनचा डिस्टन्स इज 4. बरं सांगा बरं, एक्स वाय प्लेन पासूनचा डिस्टन्स. एक्स वाय सॉरी एक्स झेड आहे, एक्स झेड. एक्स आणि झेड सोडून द्या. काय सांगणार डिस्टन्स? 2 सांगायचं. ओके, चलो एक्स ॲक्सिस पासूनचा डिस्टन्स. एक्स ॲक्सिस पासूनचा डिस्टन्स म्हणजे अंडररूट वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. एक्स आहे ना तर एक्स नाही घ्यायचा, वाय आणि झेड स्क्वेअर घ्यायचा. सांगा वाय स्क्वेअर कोण? 4. झेड स्क्वेअर कोण? 36. म्हणजे अंडररूट 40 बनतो तो. सांगा वाय ॲक्सिस पासूनचा डिस्टन्स. वाय ॲक्सिस म्हणजे काय? वाय आहे म्हणजे आता एक्स स्क्वेअर आणि झेड स्क्वेअर घ्यायला लागेल. एक्स स्क्वेअर किती? 16 प्लस झेड स्क्वेअर किती? 36. म्हणजे किती बनला? 52 बनला. झेड ॲक्सिस पासूनचा डिस्टन्स सांगा मुलांनो. झेड ॲक्सिस पासून एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. झेड सोडून द्या. सो एक्स स्क्वेअर किती? 16 प्लस वाय स्क्वेअर किती? -2चा स्क्वेअर इज 4. सो अंडररूट 20 आपला आन्सर. पहा तुम्हाला समजलं काय? क्लियर? चलो क्वेश्चन नंबर 8. तुम्ही हवं तर वाचून घ्याल. ठीक आहे. हा एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि इथे झेड ॲक्सिस. फाइंड कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट विच इज लोकेटेड 3 युनिट्स बिहाइंड वाय झेड प्लेन. हे पहा, हे वाय आणि झेड. वाय झेड प्लेन म्हणजे हा ना. 3 युनिट्स बिहाइंड वाय झेड प्लेन. याचा अर्थ समजतो का? थ्री युनिट्स बिहाइंड वाय झेड प्लेन याचा अर्थ वाय झेड प्लेन. हे पहा, हे वाय आणि हे झेड. हा जो प्लेन दिसतो हा वाला प्लेन, या प्लेनच्या इकडे 3 युनिट्स. बरोबर ना? म्हणजे मला वाटतं एक्स डायरेक्शनमध्ये 1 2 3 जायचं आहे त्याला. सो एक्स कोऑर्डिनेट इज -3, कारण की तो बिहाइंड गेला म्हणजे निगेटिव्ह एक्स डायरेक्शनमध्ये गेला. 4 युनिट्स टू द राईट ऑफ एक्स झेड प्लेन. एक्स झेड कुठं आहे? एक्स हा आहे आणि झेड हा आहे. बरोबर ना? याच्या राईटला म्हणतात ते. आता हे राईट लेफ्ट असं थोडी नसतं यार. म्हणजे कोणता एक्स आणि कोणता वाय एक्स, वाय एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, झेड ॲक्सिसच्या ओरिएंटेशनवरती डिपेंड करतं की लेफ्ट काय आणि राईट काय. आता जसं की आपण इथे आत्ता असा डायग्राम ड्रॉ केला एक्स वाय झेड, बरोबर. पण बुकमधला जो डायग्राम आहे ना तो थोडासा वेगळा आहे. सो म्हणून त्यांचं राईट आणि लेफ्ट
हे आपल्याला इथे रिलेट नाही होत. तुम्हाला समजलं ना आत्ता आपण काय केलं होतं. आपल्या डायग्रामनुसार मला तुम्ही सांगा की एक्स झेड प्लेनच्या राईटला, हे पहा आता हा एक्स झेड प्लेन आहे, एक्स आणि झेड प्लेन आहे, याचा राईट नसतं, याच्या वरती आणि खालती असतं, बरोबर ना. सो मी म्हणलं ठीक आहे, आपण एक काम करू, आपण टेक्स्टबुकचा जो डायग्राम आहे ना तो घेऊया. ठीक आहे, कुठे हा आला. त्यांचे वेक्टरचे लेक्चर अपलोड नाही केले. अरे वेक्टरचे लेक्चर पण केलेत ना अपलोड, चेक करतो काय. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, मॅट्रायसेस, ठीक वेक्टर नाही आहे ना. ठीक आहे, मॅट्रायसेस मॅट्रायसेस मॅट्रायसेस, ठीक आहे. मॅट्रायसेसचे 6, पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचे 7. ठीक आहे, वेक्टरचेही केले होते अपलोड, मे बी प्लेलिस्टमध्ये नाही टाकले फक्त, असं असेल. आज आत्तापर्यंतचे सर्व लेक्चर टाकून देतो. ठीक आहे. टेस्ट मला असं वाटतं की वेक्टर आणि लाईन प्लेन झाल्यानंतर या मंथ एंडपर्यंत दोन्ही लेसन संपतील, वेक्टर पण आणि लाईन प्लेन पण. त्यानंतर टेस्ट सिरीज स्टार्ट करतो. तोपर्यंत तुम्ही ॲप्लिकेशनवरतून वगैरे लेवल 1 लेवल 2 किंवा आपले बुकलेटचे असाइनमेंट्स वगैरे ते पण ॲज अ टेस्ट म्हणून देऊ शकता. ओके, पण हे 2 चॅप्टर झाल्यानंतर मी ऑगस्टमध्ये सुरू करतो टेस्ट सिरीज. बरं यांचे वेटेज खूप आहेत बरं, वेक्टर्स आणि लाईन प्लेनचं. ठीक आहे, एक मिनिट. ठीक आहे, चलो हा बुकमधला जो डायग्राम आहे ना तो कन्सिडर करून हा क्वेश्चन आपण आता सॉल्व करू. पहा, ओके, आता पहा पॉईंट्स कसे आहेत. फाइंड कोऑर्डिनेट ऑफ अ पॉइंट विच इज लोकेटेड 3 युनिट्स बिहाइंड वाय झेड प्लेन. वाय 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 हे पहा, वाय आणि झेड प्लेन हा आहे ना, याच्या बिहाइंड म्हणजे याच्या मागे, याच्या मागे किती, 1 2 3 3 युनिट्स असे मागे नाही का, 1 2 3 असं 3 युनिट्स मागे. म्हणजे पॉझिटिव्ह एक्स इकडे असेल तर तिकडे निगेटिव्ह एक्स आहे. सो एक्स कोऑर्डिनेट इज -3. 4 युनिट्स टू द राईट ऑफ एक्स झेड प्लेन. हे पहा एक्स झेड प्लेन, एक्स इकडे आहे आणि झेड इकडे वरती आहे. याच्या कुठे म्हणतात ते 4 युनिट्स टू द राईट, म्हणजे 1 2 3 4, म्हणजे वाय ॲक्सिसच्या डायरेक्शनमध्ये 4 डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं नाही का राईटला. ठीक आहे, अँड 5 युनिट्स अबोव दी एक्स वाय प्लेन. हे पहा एक्स वाय प्लेन म्हणजे हा आहे, दिस एक्स वाय प्लेन. याच्यावरती अबव 5 युनिट्स म्हणजे वरती 1 2 3 4 5, म्हणजे झेड कोऑर्डिनेट इज 5. समजलं का. एक्स डायरेक्शनमध्ये -3 डिस्टन्स ट्रॅव्हल केला आहे, किंवा निगेटिव्ह एक्स डायरेक्शनमध्ये 3 डिस्टन्स ट्रॅव्हल केला आहे, वाय डायरेक्शनमध्ये 4 डिस्टन्स आणि झेड डायरेक्शनमध्ये 5 डिस्टन्स ट्रॅव्हल केला आहे. सो म्हणून हे असे कोऑर्डिनेट्स बनलेले आहेत. ठीक आहे, याच्या पुढे सर ते बिहाइंड म्हणल्यावर मागे यायला पाहिजे, म्हणजे पॉझिटिव्ह वर यायला पाहिजे. नाही, बिहाइंड म्हणजे मागे ना, पहिलाच ना. 3 युनिट्स बिहाइंड वाय झेड प्लेन. हे पहा, हे वाय आणि हे झेड प्लेन आहे, याच्या बिहाइंड. बिहाइंड याचा अर्थ याच्या मागे, तिकडे.
ठीक आहे. मग तिकडे इकडे एक्स पॉझिटिव्ह आहे, मग ते तिकडे तर निगेटिव्ह असणार ना एक्स. समजलं? काय डाऊट आहे कोणाला? पुढे पहा नेक्स्ट सेकंड वाला. इन दी वाय झेड प्लेन, हे पहा वाय आणि हा झेड, वाय झेड प्लेन मध्ये आहे, याच्यावरती आहे बरोबर. म्हणजे एक्स डायरेक्शनमध्ये असं येण्याची गरज नाही किंवा मागे पण जाण्याची गरज नाही. म्हणजे एक्स कोऑर्डिनेट किंवा एक्स डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल करण्याचीच गरज असल्यामुळे एक्स कोऑर्डिनेट शुड बी 0. 1 युनिट टू दी राईट ऑफ एक्स झेड प्लेन. हे पहा एक्स आणि हे वरती झेड, याच्या 1 युनिट राईटला, म्हणजे वाय डायरेक्शनमध्ये 1 युनिट डिस्टन्स ट्रॅव्हल केला. दॅट मीन्स वाय कोऑर्डिनेट इज 1 अँड 6 युनिट्स अबव दी एक्स वाय प्लेन. 6 युनिट्स अबव दी एक्स वाय प्लेन. आता एक्स वाय प्लेन तर हा झाला ना, याच्या वरती 6 युनिट वरती, म्हणजे 1 2 3 4 5 6 असं झेड कोऑर्डिनेट शुड बी 6. झेड कोऑर्डिनेट शुड बी वॉट 6. सो 0,1,6 हे कोऑर्डिनेट झाले आहेत पहा बरोबर. ठीक आहे. चलो हा होता क्वेश्चन नंबर 8. ओके, एक मिनटं. यानंतर पहा क्वेश्चन नंबर 9 करतो ना आपण. एरिया ऑफ ट्रायंगल विथ वर्टायसेस. ठीक आहे. ट्रायंगलच्या एरियाचा कॉन्सेप्ट आहे, तर तो कॉन्सेप्ट मी आधी तुम्हाला पहिले एक्सप्लेन करतो इथे. ठीक आहे. पहा, लेट अस से फॉर एक्झाम्पल एक वेक्टर आहे आपल्याकडे पी बार, आणखीन एक वेक्टर आहे क्यू बार. ओके, आणि त्या दोन वेक्टरचे एंड पॉईंट जर का तुम्ही जॉईन केले तर असं एक ट्रायंगल बनतो. आता काय असतं माहिती का, वेक्टरमध्ये एरिया ऑफ ट्रायंगल इज गिवन बाय हाफ इंटू पी बार क्रॉस क्यू बारचा मॅग्निट्यूड. ठीक आहे. चेक करा, याचं प्रूफ सांगतो मी तुम्हाला. पहा, काय हा पी बार बेसिकली एरिया ऑफ ट्रायंगल म्हणजे हाफ इंटू बेस इंटू हाईट. सो हाफ इंटू बेस तर पी बार. ठीक आहे. तुम्ही म्हणणार हाईट काय, हे पहा हाईट काय आहे, दोघांमध्ये अँगल जर का थीटा असेल, इफ दिस इज क्यू, तर थीटावाला साईड म्हणजे हा वाला साईड इज क्यू कॉस थीटा, आणि त्याच्या अपोजिटवाला जो साईड असतो ना हा वाला इज ॲक्च्युली क्यू साईन थीटा. आणि तुम्हाला तर माहिती पी क्यू साईन थीटा म्हणजे काय, पी क्रॉस क्यू. सो हाफ पी क्यू साईन थीटा म्हणजे पी वेक्टर आणि क्यू वेक्टरचा क्रॉस प्रोडक्टचा मॅग्निट्यूड इज पी क्यू साईन थीटा. जसं पी बार डॉट क्यू बार काय असतो, डॉट केलं तर मॉड पी मॉड क्यू कॉस थीटा असतो की नाही, बरोबर. तसं पी बार क्रॉस क्यू बार, पी बार क्रॉस क्यू बार हा मॉड पी मॉड क्यू साईन थीटा असतो. तर आपण एक काम करू, दोन्ही वेक्टरचे क्रॉस प्रोडक्ट करू आणि त्याला हाफ करू. ओके, तर वर्टायसेस दिलेत नाही का, एक असेल 1 1 0, एक असेल 0 1 0
सॉरी 1 0 1 आणि तिसरा वर्टेक्स आहे पहा 0 1 1. ठीक आहे. सी आपण काढूया क्यू बार. क्यू बार याचा अर्थ काय? ओके, क्यू बार म्हणजे हे मायनस आहे ना, किंवा नावं देतोय मी इथे, ए देतोय, इथे बी देतोय, इथे सी देतोय. ओके, सो आपण ए सी बार काढू. ए सी बार, ए सी बार म्हणजे सी बार मायनस ऑफ ए बार. ए सी बार म्हणजे काय? सी बार मायनस ऑफ ए बार. हे पण मी तुम्हाला एक्सप्लेन करतो पहिले, की ए सी बार म्हणजे सी बार मायनस ए बार कोणत्या बेसिसवरती बोलतो आपण. सी, आपल्याकडे असे दोन पॉईंट्स आहेत. लेट अस से फॉर एक्झाम्पल दिस पॉईंट इज ए अँड दिस पॉईंट इज बी. सो हा आहे ए बार, हा आहे बी बार. ओरिजिनपासून ए पॉईंटवरती वेक्टर म्हणजे ए बार, ओरिजिनपासून बी पॉईंटवरती वेक्टर म्हणजे बी बार. आणि हा जो आहे तर हा आहे आपला ए बी बार. काय हा आपला ए बी बार येतो, बरोबर. म्हणलं ठीक आहे, मी आता असं लिहू शकतो का? पहा बरं जरा. ए बी बार इज इक्वल टू, ए बी बार इज इक्वल टू, किंवा ए बार प्लस ए बी बार इज इक्वल टू बी बार लिहू शकतो का? पहा ना, ए बार प्लस ए बी बार म्हणजे हे प्लस आहे ना, ए प्लस ए बी बार इज इक्वल टू बी बार असं लिहू शकतो मी. सो ए बार प्लस ए बी बार इज इक्वल टू बी बार. दॅट मीन्स ए बी बार इज इक्वल टू बी बार मायनस ऑफ ए बार. यस, सो ए बी बार इज इक्वल टू बी बार मायनस ऑफ ए बार. पहा, ए बी बार इज इक्वल टू बी बार मायनस ऑफ वॉट? ए बार. म्हणजे तो सेकंड वाला लेटर आधी घ्यायचा, बी आधी घ्यायचा, मायनस करायचा, ए नंतर घ्यायचा. ठीक आहे. सो ट्रायंगल लॉनुसार आहे. ना सिमिलरली ए सी बार म्हणजे सी बार मायनस ए बार बोललो मी आत्ता, नाही का? जसं की सी आधी घ्यायचा, मग त्याच्यानंतर मायनस ए बार करायचा. एकच मिनिट काय, सॉरी. हां, तर ए सी बार म्हणजे आपण सी बार मायनस ए बार लिहिला. वॉट इज सी बार? सी बार पहा काय, 0 आय प्लस जे प्लस के. मायनस करतो. ए बार पहा काय, ए बार इज आय प्लस जे प्लस 0 के. ओके, सो डिफरन्स पाहाल, 0 मायनस ऑफ आय इज मायनस आय, जे मायनस ऑफ जे इज 0 के, सॉरी 0 जे प्लस के मायनस ऑफ 0 के इज के ओनली. हा आहे आपला ए सी बार. सिमिलरली दुसरा वेक्टर पण शोधा, ए बी बार पण शोधायला लागेल आपल्याला. ए बी बार याचा अर्थ बी बार मायनस ऑफ ए बार. पहा बरं, बी मायनस ऑफ ए 1 मायनस 1 इज 0, सो 0 आहे. जे मायनस जे 0 मायनस 1 इज मायनस जे, के मायनस के 1 मायनस 0 इज के. सो हा झाला आपला ए बी बार आणि हा झाला आपला ए सी बार. पहा, ए बी झाला आणि ए सी झाला. जर का एरिया शोधायचा असेल तर जसं आपण आत्ता फॉर्म्युला शिकला, काय करायला लागतं? क्रॉस प्रोडक्ट करायचा, हाफ करायचा आणि दोन्ही वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट. क्रॉस प्रोडक्टचा मॅग्निट्यूड, बरं. ओके, सो आय जे के लिहिलं मी इथे. ओके, सो व्हॉट इज फर्स्ट वेक्टर? सी 0 मायनस 1 1. व्हॉट इज सेकंड वेक्टर? मायनस 1 0 अँड देन 1. ठीक आहे, सो हाफला हाफ लिहिलं मी इथे. यानंतर पुढे पहा, आय क्लोज करा इथे, मायनस 1 मायनस ऑफ 0. ओके, सो मायनस आय लिहितो मी इथे. मायनस जे, जे क्लोज कराल, 0 मायनस ऑफ मायनस 1 इज प्लस 1. ओके, दॅट मीन्स मायनस जेच राहील फक्त इथे, प्लस के इंटू केला क्लोज केल्यानंतर 0 मायनस ऑफ 1 इज मायनस 1 के.
मायनस के. सो हा आहे एरिया, हाफला हाफ. आता याचा मॅग्निट्यूड चेक करा किती असतो. -1 इथे -1 नाही, -1 स्क्वेअर इज 1, -1 स्क्वेअर इज अगेन 1, -1 स्क्वेअर इज अगेन 1. सो 1 + 1 + 1 इज √3 डिवाइड बाय 2. हा एरिया आहे त्याचा. ओके, हा एरिया आहे दॅट पर्टिक्युलर ट्रायंगल हॅव्हिंग दीज पॉईंट्स ॲज वर्टायसेस. जाऊयात पुढे. नेक्स्ट पहा, ए बी बार दिला आहे, इनिशियल पॉईंट ए दिला आहे, टर्मिनल पॉईंट बी विचारतात. मला तुम्ही सांगा ए बी बार याचा अर्थ काय. बी बार मायनस ए बार, आत्ताच आपण पाहिलं होतं. ए बी बार गिवन आहे 2i -4j + 7k. हा ए बार मायनसवाला इकडे येऊन प्लस ए बार होतो आणि तिकडे फक्त बी बार राहतो, बरोबर. याचा अर्थ 2i -4j + 7k प्लस ए बारची व्हॅल्यू पहा काय, i + 5j + 0k, बरोबर ना. हा बी बार आहे आपला. याचा अर्थ बी बार काय झाला, 2i + i इज 3i, -4j + 5j इज j, 7k + 0k इज 7k. सो आपलं बी बार आहे. दॅट मीन्स पॉईंट बी जो आहे त्याचे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते 3, 1, 7 असे आहेत. ठीक आहे. यानंतर सेम लिंक रिजॉईन कराल का प्लीज. ओके, मीटिंग एंड करतोय, लगेच इन्स्टंटली रिजॉईन करून घ्याल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 11, 12, 13, 14 एवढे करूया आणि मग त्याच्यानंतर थांबूयात. क्वेश्चन नंबर 11 काय पहा काय. क्वेश्चन नंबर 11, शो दॅट द पॉइंट्स आर कोलिनियर. 1, 2, 3 हे 3 पॉईंट्स कोलिनियर आहेत असं प्रूव्ह करायचं आपल्याला. हे बघा, हा पॉईंट ए, त्याच्यानंतर हा पॉईंट बी, त्यानंतर हा पॉईंट सी. हे 3 पॉईंट्स कोलिनियर आहेत असं प्रूव्ह करण्याचे खूप सारे वेज आहेत ॲक्च्युली. त्यातला एक वे जस्ट आपण आत्ता डिस्कस करतो, आत्तापर्यंत जे काही कव्हर झालं त्या बेसिसवरती. हे बघा, ए बी आणि ए बी सी 3 पॉईंट्स कोलिनियर आहेत. त्याचा अर्थ ए बी बार आणि बी सी बार यांचं डायरेक्शन सेम असलं पाहिजे की नाही, बरोबर. 2 वेक्टरचं जर का डायरेक्शन सेम असेल दॅट मीन्स वेक्टर्स आर कोलिनियर. म्हणजे बी सी बार इज ॲक्च्युली अ स्केलर मल्टिपल ऑफ ए बी बार. बी सी बारला तुम्ही सम स्केलर मल्टिपल ऑफ ए बी बार जर का असं लिहू शकत असाल, ठीक आहे. याचा अर्थ काय की हे दोन्ही, याचा अर्थ बी सी बार
इज अ स्केलर मल्टिपल ऑफ अनदर वेक्टर ए बी बार. याचा अर्थ दोन वेक्टरचं डायरेक्शन सेम आहे. फक्त बी सी बारचा जो मॅग्निट्यूड आहे ना तो ए बी बारच्या मॅग्निट्यूडच्या अल्फा टाइम्स आहे. लाईक 2 टाइम्स आहे, 3 टाइम्स आहे, 1.4 टाइम्स आहे, अल्फा टाइम्स आहे त्याचा मॅग्निट्यूड. एवढाच फरक आहे फक्त. समजा सी पॉईंट इथे असेल कुठेतरी, ए बी बार एवढा आहे ना. आता पहा बरं, ए बी प्लस अगेन आणखीन एक ए बी म्हणजे डबल आहे ए बीच्या बी सी. सी पॉईंट इथे आहे समजा 2 मिनिटासाठी. कुठे होऊ शकतो? 3 पॉईंट्स जर का कोलिनियर असतील तर 3 पॉईंट्स एका लाईनवरतीच आहेत. म्हणजे पहिला वेक्टर आणि जो दुसरा वेक्टर आहे ना हे एकाच डायरेक्शनमध्ये असले पाहिजे. सो आपण एक काम करू, आपण ए बी बार आधी शोधू. ओके, सो इथे लिहितोय मी ए बी बार म्हणजे बी बार मायनस ऑफ ए बार. सी बी बार मायनस ऑफ ए बार. 9 minus 3 that is 6i. Then 8 minus 2 that is 6j. Minus 10 minus of minus 4 is minus 6k. This is AB bar. आता BC बार पण शोधतो बरं मी. BC बार minus 2 minus of 9 is minus 11i. Minus 3 minus 8 is minus 11j. Then 1 minus of minus 10 that is plus 10 होतो म्हणजे 11k. हा आहे बी सी बार आणि हा आहे ए बी बार. ए बी काढला, बी सी काढला. ठीक आहे, मी एक काम करतो. इथून जर का 6 कॉमन घेतलं असतं तर इथे आय प्लस जे मायनस के बनला असतं, बरोबर ना? करेक्ट. ए बी बारला असं लिहू शकतो आपण. तेव्हा बी सी बारला, बी सी बारमधून मायनस 11 जर का कॉमन घेतलं तर आय प्लस जे मायनस के असं लिहू शकतो की नाही याला? सो बी सी बारला मी मायनस ऑफ 11/6 इंटू 6 इंटू आय प्लस जे मायनस के असं लिहू शकतो. असंही 6 कॅन्सलच होणार ना. पण हे जे दिसतं ना बॉक्स, हा ॲक्च्युली ए बी बार आहे. म्हणजे बी सी बार इज ॲक्च्युली मायनस 11/6 टाइम्स ए बी बार, नाही का? म्हणजे बी सी बारचा व्हॅल्यू ए बी बारच्या व्हॅल्यूच्या 11/6 टाइम्स आहे. बट मायनस असल्यामुळे डायरेक्शन रिव्हर्स आहे. एवढंच फरक आहे. म्हणजे ए इथे असेल, बी इथे असेल आणि मे बी सी इथे असेल. सो ए बी बारचा डायरेक्शन असा आहे, बट बी सी बारचा डायरेक्शन असा आहे, रिव्हर्स. बट ॲटलिस्ट रिव्हर्स जरी डायरेक्शन असेल तरी ते एकाच लाईनमध्ये असणार आहे. दॅट मीन्स पॉईंट्स आर कोलिनियर. बरोबर की नाही? एका वेक्टरला दुसऱ्या वेक्टरच्या स्केलर मल्टिपलच्या फॉर्ममध्ये लिहिलं आहे. लाईक पुढे पहा, मी तुम्हाला आणखीन एक सांगतो बेस्ट वे याच्यापेक्षाही. जर का हे आयच्या सोबत आणि इथे आयच्या सोबत जो असतो ना, हे जर का रेशोमध्ये असतील ना, म्हणजे पहा ना, इथे कोण आहे -11, इकडे कोण आहे 6. पहा जेच्या सोबत कोण आहे -11, इकडे कोण आहे /6, इकडे कोण आहे 11, इकडे कोण आहे -6. पहा ना, हे तिघे पण तर सेम आहेत. -11/6 -11/6 -11/6. हे असं जर का सेम असतील दॅट मीन्स these two vectors ओके आर पॅरलल और कोलिनियर असं म्हणू शकता तुम्ही. खैर ते पी क्यू आर पण प्रूव्ह करायचं आपल्याला कोलिनियर आहेत, बरोबर ना? पहा आता करूया. पी आहे, क्यू आहे, आर आहे. काम करतो मी, पी क्यू बार आधी काढतो. पी क्यू बार म्हणजे क्यू बार मायनस पी बार. ओके, सो क्यू मायनस ऑफ पी म्हणजे मायनस आहे. q minus of p that is minus 3j. then q minus of p that is 2k. ठीक आहे. आता क्यू आर बार काढतो. क्यू आर म्हणजे आर मायनस क्यू. हे बघा आर मायनस क्यू दॅट इज 2i. ओके, देन आर मायनस क्यू अगेन दॅट इज 6j. आर मायनस 0 मायनस 4 दॅट इज मायनस 4k. ठीक आहे. यातून जर का 2 कॉमन केलं असतं आपण तर इथे आय प्लस 3j मायनस 2k बनला असतं. ठीक आहे. हे पहा, हवं तर -2 कॉमन करा किंवा इथे मायनस दिला साईन, आतमध्ये पण मायनस लावा. समजलं तुम्हाला? हे मायनस मायनस इज प्लस आहे.
minus minus is plus 3j. Minus into plus is like minus, सॉरी मायनस इंटू प्लस इज -4k बनतो ना. हे असं का लिहिलं असावं माहिती का, कारण की क्यू आर बार, दिस क्यू आर बार इज इक्वल टू -2. हे पहा, हे -2 इंटू हे जे आतमधलं आहे ना, हे तिथं पी क्यू बार आहे. याचा अर्थ क्यू आर बार आणि पी क्यू बार हे सेम डायरेक्शनमध्ये नसून अपोजिट डायरेक्शनमध्ये आहेत, कारण की हे मायनस साईन आहे. क्यू आर हा पी क्यूच्या डबल आहे, म्हणजे मे बी असं असेल. ओके, इथे क्यू आहे, इथे आर आहे, आणि मे बी इथे पी आहे. क्यू आर हा पी क्यूच्या डबल आहे. पहा ना, पी क्यू जेवढा आहे ना तेवढाच इकडे पण ॲड कराल तर लाईक क्यू आर डबल होतं. पी ॲक्च्युली मिड पॉईंट हवा आहे, यासाठी पी इथे असला पाहिजे. पहा, क्यू आर बार म्हणजे एवढा आहे, एवढा मोठा, आणि पी क्यू बार म्हणजे एवढा अर्धा आहे. म्हणजे क्यू आर हा पी क्यूच्या डबल आहे, बरोबर. तर मायनस आहे, मायनस म्हणजे पी क्यूच्या उलट्या डायरेक्शनमध्ये, असा याचा अर्थ. दॅट मीन्स दिस 3 पॉईंट्स आर कोलिनियर. ठीक आहे, चलो जाऊ पुढे. क्वेश्चन 11. इफ वेक्टर्स आर कोलिनियर देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ क्यू. ठीक आहे, वेक्टर्स कोलिनियर आहेत, याचा अर्थ हे पहा, टू, या वेक्टरला मी पी बार म्हणतो, 2i मायनस क्यू जे प्लस 3k, आणि दुसरा वेक्टर क्यू बार जो की 4i मायनस 5j प्लस 6k. सो हे जे दोन वेक्टर्स आहेत हे कोलिनियर आहेत म्हणे. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ क्यू. कोलिनियर याचा अर्थ काय की तुम्ही एका वेक्टरला दुसऱ्या वेक्टरच्या सम स्केलर मल्टिप्लिकेशन मध्ये लिहू शकता. तर तुम्ही या वेक्टरला पी बारला क्यू बारच्या सम स्केलर मल्टिप्लिकेशन मध्ये लिहू शकता. सो पी बार इज अल्फा इंटू क्यू बार. ओके, दोन वेक्टर कोलिनियर याचा अर्थ दोघांचा डायरेक्शन सेम, फक्त मॅग्निट्यूडमध्ये काहीतरी फरक असेल, एक दुसऱ्याच्या कितीतरी टाइम्स असेल, अल्फा टाइम्स असेल, असं असतं ते. सो पी बार काय आहे तुमचा, 2i मायनस क्यू जे प्लस 3k आहे की नाही, अल्फा टाइम्स. व्हॉट इज क्यू बार? क्यू बार हा तुमचा 4i मायनस 5j प्लस 6k आहे की नाही. दिस टू वेक्टर्स आर कोलिनियर, म्हणजे याचा अर्थ आपण हे असं लिहू शकतो त्याला. दॅट मीन्स 2i मायनस क्यू जे प्लस 3k should be equal to 4 alpha I minus 5 alpha j plus 6 alpha k. करा आता डायरेक्टली इथे कम्पेअर. आयच्या सोबत इथे 4 अल्फा आहे आणि इथे कोण आहे, 2 आहे. सो 4 अल्फा शुड बी इक्वल टू 2, दॅट मीन्स अल्फा शुड बी इक्वल टू 1/2. ठीक आहे, सो अल्फाचा व्हॅल्यू टाका इथे. पहा आता पुढे दुसरं कंपॅरिझन. जे सोबत मायनस क्यू आहे आणि इथे जे सोबत कोण आहे, -5 अल्फा आहे. So minus q should be equal to -5 alpha, minus minus cancel, plus that means q should be equal to 5, alpha's value half है, 5/2 है, simple. So q is equal to 5/2. Clear? चलो पहा आता पुढे.
मला वाटतं हे 2 करूया आपण उद्याच्या लेक्चरमध्ये, 13 आणि 14. काय म्हणता? हे 4ही लेक्चर मी करतोय अपलोड.